तर अखेर महाराष्ट्रातल्या 7 राज्यसभा जागांचा सस्पेन्स आज संपला। आज राज्यसभेच्या 7 जागांसाठी महायुतीचे 6 आणि महाविकास आघाडीकडनं 1 अर्ज दाखल झालेले आहेत। त्याशिवाय 2 अपक्षांचेही अर्ज आहेत, पण तरीही निवडणूक बिनविरोधच होणार आहे। याशिवाय ही राज्यसभेची निवडणूक महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणामध्ये मोठा ट्विस्ट आणणारीही ठरणार आहे। एक ट्विस्ट महाराष्ट्रात आहे तर दुसरा बिहारमध्ये। नमस्कार, मी पूर्वी भावे झिरो आवर मध्ये आपलं स्वागत करते। महाराष्ट्रासह देशातल्या 10 राज्यांमधल्या राज्यसभेच्या 37 जागा रिक्त होत आहेत। त्यासाठी 16 मार्चला मतदान होणार आहे। त्या 37 पैकी 7 जागा महाराष्ट्रातल्या आहेत। त्यासाठी महायुतीमध्ये फार काही सस्पेन्स नव्हता असं चित्र अगदी आज सकाळपर्यंत होतं। आणि दुसरीकडे महाविकास आघाडीत महिनाभर एका जागेवरनं चढाओढ चालली होती। ती अगदी काल संध्याकाळी संपली असं दिसलं, तरीही ती खरंच संपली की नाही हा प्रश्न आजच्या एका दृश्यावरनं पडलाय। त्याबद्दल नंतर सांगणारच आहे। पण मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की महायुतीमध्ये 6 जागांवरनं सस्पेन्स नव्हता असं दिसत होतं, कारण राष्ट्रवादी काँग्रेसनं पार्थ पवारांचं नाव 4 दिवस आधीच जाहीर केलं होतं। काल सकाळीच भाजपनेही आपले 4 उमेदवार जाहीर केले होते। पण इथेच खरा सस्पेन्स आहे आणि तो आहे एकनाथ शिंदेंचा सायलेन्स। आज सकाळपर्यंत शिंदेंच्या एका जागेवर कोण उमेदवार असेल याची कुणालाही खात्री नव्हती। राहुल शेवाळे, शायना एनसी, गजानन कीर्तीकर, आनंदराव अडसूळ यांच्यासह अनेक नेत्यांची नावं चर्चेत होती। पण ऐनवेळी प्राध्यापक ज्योती वाघमारेंनी शिवसेनेकडनं अर्ज भरला आणि वेगवेगळ्या चर्चांचा कीस पडायला लागला। चर्चेत नसणारं नाव अचानक पुढे आल्यामुळे इच्छुकांच्या गर्दीतून नाराजीचे सूर येणारच। त्यामुळे शिवसेनेतून आपली नाराजी कुणी कुणी उघडपणे मांडली आणि त्यावर एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात काय उत्तर दिलं हेही सगळं आपण पाहणार आहोत। पण त्याआधी जाऊयात पोल सेंटरला आणि पाहूयात आजचा आपला प्रश्न। आजचा आपला पहिला प्रश्न आहे, राज्यसभेसाठी शिवसेनेत इच्छुकांची गर्दी, ऐनवेळी उमेदवारी न मिळालेल्या इच्छुकांच्या नाराजीचा एकनाथ शिंदेंना सामना करावा लागेल का? होय आणि नाही असे 2 पर्याय आहेत। मी सारखं म्हणतेय की महायुतीमध्ये जागांवरनं कोणताही सस्पेन्स नव्हता, पण आज शिवसेनेकडनं ज्या पद्धतीने उमेदवारी जाहीर झाली त्याने मात्र अनेकांचं टेन्शन वाढवलं होतं। कारण पहिली गोष्ट म्हणजे शिवसेना 2 उमेदवार देणार हे बोललं जाऊ लागलं, त्यामुळे विधिमंडळाच्या आवारात शिवसेना